हॅलो, नमस्कार. माझ्या मनारेच्या आपल्या आजच्या भागात मी, अंकिता, आणि मी श्रद्धा. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. श्रद्धाताई, आपण जे माझ्या मनारेचा हा सगळा प्रवास सुरू केलाय, तो मनाबद्दल आहे. हो. माणसाचं मन, त्याचे वेगवेगळे व्यवहार, त्याच्या रोजच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात होणारे परिणाम, ह्या सगळ्यावरती आपण बोलतोय. आणि ह्या सगळ्याच्या कुठेतरी कोरमध्ये माणसाचं वागणं हे येतं, नाही का? बरोबर. इंग्लिशमध्ये आपण त्याला बिहेवियर असं वर्तन. म्हणतो. येस. हं. पण आपण बी पासनं करतोय की नाही, मग हो. बिहेवियर वर यायला पाहिजे की नाही? बरं. नाही, मी मराठी शब्द सांगितला. येस येस. सो आज आपण बिहेवियर बद्दल बोलूया. हां. आता वागणं किंवा वर्तन असं हं. म्हटलं की ते खूपच सरफेस लेव्हलवरती काही गोष्टी आता माझ्याही डोक्यात आल्या. हं. पण आपण आता गेल्या अनेक भागांमध्ये बघतोय की जे हं. आपल्याला वरवर दिसतं त्याच्यापेक्षा ते खूप खोलवरती आणि खूप बहुआयामी असे सगळे ह्या कॉन्सेप्ट आहेत. हं. सुरुवात इथूनच करूया. बिहेवियर म्हणजे नक्की काय? आणि याच्या आसपास ना खूप शब्द येतात. स्वभाव येतो, वर्तन, वागणं आपण जसं म्हणालो तसं, सवयी या पण येतात. तर या सगळ्यामधनं बिहेवियर हे नेमकं कसं शोधून काढायचं बरं? बघ, प्रत्येक माणूस हं, त्याचं जे बिहेवियर आहे ते कशावर अवलंबून असतं, तर त्याचे विचार, हं. त्याचा जो बेस आहे ते संस्कार आणि त्याची जडणघडण कशी झाली आहे, याच्यानुसार तो माणूस एखाद्या गोष्टीला कसा प्रतिसाद देतो हं. किंवा कसा वागतो, कशा क्रिया करतो किंवा प्रतिसाद देतो, याला म्हणायचं वर्तन, बिहेवियर. ओके. त्याच्यानुसार माणूस बोलत असतो, काहीतरी काम करत असतो, इतरांच्या बरोबर मिसळत असतो. तर या सगळ्या वेळेला तो हं. जे काही करतो, तर त्याला म्हणायचं बिहेवियर. सायकॉलॉजी काय म्हणते, तर तुम्हाला बाहेरून जे काही उद्दीपित करणारे स्टिम्युलस असतात, हं, हं. त्याला तुम्ही जी काही रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया देतात, तर त्याला म्हणायचं वर्तन. ओके. म्हणजे एकंदरीत असं म्हटलं जातं, की बाहेरून तुम्हाला काही असू शकतं. बाजूची परिस्थिती, बाजूची माणसं, घडणाऱ्या घटना, ऋतू, ओके. हां, हां, हां. हां. तुमची स्वतःची त्यावेळेसची भावनिक स्थिती, बरोबर. यानुसार तुम्ही जे काही प्रतिसाद देता इतरांच्या वागण्याला, हं. त्याला म्हणायचं बिहेवियर. ओके. कळलं नेमकं कशाला हं, म्हणायचं हं, बिहेवियर. हं. मग आता ते तू जसं म्हणालीस तसं सवयी आणि या सगळ्या गोष्टी काय आहेत, तर त्याच्यावर चढणारे पापुद्रे. ओके, पण ओके. मुळात काय आहे, ॲट कोर बिहेवियर, हं. वर्तन. बरोबर. पण मग मी आता तुम्ही म्हणालात त्याचा विचार करता ही कॉन्सेप्ट बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स आहे. हं. म्हणजे सगळंच बिहेवियरमध्ये येतं, पण त्यातल्या काही गोष्टी कदाचित बिहेवियरचा भाग नसू शकतात. असंही हे सगळं गुंतागुंतीचं आहे. बरोबर. पण मग त्याचे काही प्रकार आपल्याला सांगता येतील का? म्हणजे आपण अनेकदा म्हणतो गुड बिहेवियर, बॅड बिहेवियर. तसं काही असतं का? सायकॉलॉजी ह्याच्याकडे काही वेगळ्या दृष्टीने बघते? परत मी म्हणते तसं, की डायरेक्ट ब्लॅक आणि व्हाईट असं काही नसतं. मध्ये ग्रे एक्झॅक्टली. नावाची शेड ज्याला समजते, हं. त्याला माणसांशी कसं वागावं आणि स्वतःशी कसं वागावं हे समजलं, करेक्ट. असं आहे. ओके. तर बघ, आता वर्तन दोन प्रकारची असतात खरं तर. एक वर्तन आहे ते म्हणजे आपण जन्मजात जे शिकून येतो ते. बर. आणि दुसरं आहे ते आपण नंतर शिकतो ते. हां, हां. हां. एक आहे इनेट बिहेवियर, दुसरं आहे लर्न्ड बिहेवियर. बर. बघ, आता भूक लागल्यावर खायचं असतं, हे हं. आपल्याला कोणी शिकवत नाही. बरोबर. किंवा भूक लागली की रडायचं असतं. हो, हो, हे हो. हे जे बिहेवियर आहे, बऱ्याच गोष्टी आपल्याला काहीतरी त्रास व्हायला लागला, की आपण त्या भागांना हात लावणं, या सगळ्या ज्या गोष्टी करतो, तर ते काय आपण जन्मजात शिकून आलेले आहोत. करेक्ट. आणि मग नंतर लर्न्ड बिहेवियर काय आहे? थोडक्यात सवयी, हां, ज्या हां. आपण नंतर स्वतःला लावून घेतो. बरोबर. नैतिक वागणं, प्रामाणिकपणा, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला नंतर आपल्या सामुदायिक जीवन या विषयाखाली शिकवल्या जातात, हं, त्या हं. सगळ्या गोष्टी कशात येतात, तर लर्न्ड बिहेवियर मध्ये येतात. ओके. ढोबळमानाने हे दोन अर्थ झाले. हं. पण आपण जसे जसे मोठे होतो तसे म्हणजे आपलं जे काही बिहेवियर आहे त्याला आपण आपल्याला समजून घेण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या टायटल खाली त्याला आपण थोडंसं सॅग्रिगेट करू शकतो. करेक्ट. बरोबर. तर सामाजिक वर्तन, भावनिक, नैतिक, ओके. आक्रमक हां, हां. आणि अनुकूल. ओके, हे ओके. काही आपण त्यांना समजून घेण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. आता आपण सगळ्यात अगोदर सामाजिक वर्तन काय आहे ते बघूया. येस. आपण का करतो बरं सामाजिक वर्तन? आपल्या मनाची एक बेसिक नीड आहे, माहिती का? म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा सुद्धा नंतर येतात गोष्टी. बर. अगोदर मनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या अगोदर आपल्याला नीड्स असतात. सगळ्यात मोठी नीड माणसाची कोणती आहे माहितीये का? बिलॉंगिंगनेस. बर. माझं कोणीतरी असावं आणि मी कोणाचा तरी असावं. हां, हां. तर
या भावनेपोटी आपण मग समाजाचा भाग व्हायचं असतं ना आपल्याला. हम्म. म्हणून आपण जे वर्तन करतो त्या वर्तनाला, त्या बिहेवियरला म्हटलं जातं सामाजिक वर्तन. बर. मग आता काय आहे याच्यामध्ये? तर एकमेकांना मदत करणं, हो. एकमेकांना सांभाळून घेणं, हम्म. समजून घेणं, ह्या सगळ्या ज्या सोशल स्ट्रक्चरमध्ये आपण ज्या गोष्टी पाळतो ते आहे सामाजिक वर्तन. करेक्ट. भावनिक वर्तन म्हणजे भावनांशी संबंधित, आपल्या भावना व्यक्त करणं, हम्म. कशा प्रकारे व्यक्त करतात ते पण यात येतं. अगदीच अगदीच. रडणं, हसणं, ह्या सगळ्या. एकदा आपण त्यावर पण एक पॉडकास्ट करूया की भावना किती प्रकारच्या आहेत. अगदी अगदी. म्हणजे त्याला ना किमान 4-5 तास लागतील आपल्याला, इतके बापरे. भावनांचे रंगछटा आहेत इतक्या. आपण आपल्या श्रोत्यांना डिस्क्लेमर देऊन ठेवूया की तो एपिसोड मोठा होणार आहे. ऑफकोर्स. तर मग हे झालं भावनिक वर्तन. हम्म. नैतिक वर्तन. आता त्याच्या नावातच तुला कळतंय की आपल्या समाजाने ज्या काही नीतिमत्तेच्या गोष्टी आखून ठेवलेल्या आहेत, अधोरेखित केलेल्या आहेत, चोरी करू नये, हो. खोटे बोलू नये, इतरांना मदत करावी, हम्म. किंवा असं वागावं, हे जे आदर्श वागणं, हो. हे प्रकार इतरांच्या बाबतीत आणि स्वतःच्या बाबतीत अगदीच पण, हं. अगदीच. तर या सगळ्या गोष्टी येतात नैतिक वर्तनामध्ये. हम्म. पुढचं आहे आक्रमक वर्तन. बर. कधी कधी आपण हिंसेचा आधार घेतो, म्हणजे अगदीच मारझोडच करायला पाहिजे असं काही नाही, अगदी. ती शब्दांची पण असू हो, शकते. हो. टोमणे मारणं, सार्कास्टिक बोलणं, हे पण एक हम्म. प्रकारची आक्रमक वर्तनच आहे. अगदीच. राग दाखवणं, चिडणं, आदळआपट करणं, वस्तू हम्म. फेकणं, हम्म. ही सगळी काय आहेत तर आक्रमक वर्तनाची उदाहरणं आहेत. हा. आणि अनुकूल वर्तन, हा. आता हे काय? तर हे आहे अडॅप्टिव्ह. ओके. म्हणजे परिस्थितीला अनुकूल असणारं वर्तन करणं. हम्म. जसं की आपण नव्या जागी नोकरीला लागलो, नव्या गावात राहायला गेलो की आपण आजूबाजूच्या लोकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो बरोबर. आणि समोरच्याचे स्पेस काय आहे, हा. हा. त्याच्या बाउंड्रीज काय आहेत, येस. याच्याबद्दल आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यावेळेला आपण जे काही करत असतो ते आहे अनुकूल वर्तन. बर. तर हे आहेत वर्तनाचे ढोबळमानाने केलेले प्रकार. ओके ओके. पण आता आपण मगाशी म्हणालो तसं की आपण कुठल्याही गोष्टीला पटकन बॅड किंवा गुड ह्याच्यामध्ये टाकायचा प्रयत्न कितीही टाळायचा म्हटलं तरी करत असतो. आणि बिहेवियरचे पण असे 100% काहीतरी प्रकार असणार आहेत जे काही गोष्टी वाईट आहेत किंवा वाईटाच्या दिशेने जाऊ शकतात, अशाही काही गोष्टी असतील. हो. आता बघ, अगोदर आपण गुड किंवा बॅड बिहेवियर कधी करतो ते बघूया. ओके. त्याच्यासाठी आपण अगोदर आपल्या बिहेवियरवर परिणाम करणारे घटक कोणते ते बघूया. सगळ्यात महत्वाचं. तर त्याच्यातला सगळ्यात पहिला घटक अनुवंशिकता. बर. तुमचे जीन्स, आपण जे म्हणतो ना की याची आजोबा पण असेच वागायची, हो. हिची आजी अशाच स्वभावाची होती, ती अशीच वागायची. हो. तर काही गोष्टी, काही जे विशेष गुण असतात ते आपण आपल्या जीन्समध्ये घेऊन आलेले असतो. बर. ते कुठून आले, कसे आले ते काही सांगता येत नाही. त्यानुसार पण आपल्या वर्तनामध्ये बदल होत असतो. ओके. दुसरा प्रकार आहे मेंदूची कार्यप्रणाली. आता मेंदूची कार्यप्रणाली याच्यामध्ये मेनली काय कन्सिडर केलं जातं तर हार्मोन्स. म्हणजे मग तुमचे हार्मोन्स जर का गडबडलेले असतील तर मग त्यावेळेला पण तुमच्या बिहेवियरवर परिणाम होत असतो. फक्त हार्मोन्सच नाही तर न्यूरोट्रान्समीटर्स, म्हणजे मेंदूतली अशी रसायनं की जी आपली समज, उमज ह्या सगळ्यांशी संबंधित असतात. त्यांना न्यूरोट्रान्समीटर्स असं म्हटलं जातं. संदेश वहनाचं काम करणारी रसायनं. त्यांची पण लेवल कमी जास्त झाली की आपल्या बिहेवियरवर त्याचा परिणाम होत असतो. आणि शेवटचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्याची स्थिती. जर का तुम्ही थकलेले असाल किंवा आणखीन काहीतरी तुम्ही तणावाखाली असाल, खिन्न असाल, तर त्यावेळेला तुमचं बिहेवियर हे बदललेलंच असणार. बरोबर. म्हणून एखाद्या माणसाचं बिहेवियर चांगलं की वाईट हे ठरवण्यापूर्वी ही कारणं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता मी तुझ्या त्या मूळ प्रश्नाकडे येते की गुड बिहेवियर आणि बॅड बिहेवियर कशाला म्हणायचं. गुड बिहेवियर म्हणजे जे तुमच्यासोबत किंवा तुमच्या परिसरात सभोवती असलेल्या माणसांमध्ये तणाव निर्माण करत नाही, ते प्रत्येक वर्तन म्हणजे गुड बिहेवियर. ओके. आणि बॅड बिहेवियर म्हणजे जे फक्त इतरांना नाही, तुमच्यामध्ये पण ताण, चिंता किंवा डिप्रेशन, खिन्नता अशा गोष्टी निर्माण करतं, ते प्रत्येक प्रकारचं बिहेवियर म्हणजे बॅड बिहेवियर. ओके. म्हणजे असं नाहीये की गुड बिहेवियर म्हणजे सगळ्यांशी छान 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 वागायचा, पण त्याचा मला त्रास होतोय ना, म्हणजे ते गुड बिहेवियर नाहीये. ते आहे, आता आपण कधीतरी त्या मुद्द्यावर परत एकदा बोलूया. समाजाला मी छान वाटावी म्हणून आपण काही गोष्टी करत असतो, ते तसं आहे. आपण खरे नसतोच, आपण फक्त प्रिटेंड करत असतो. तर तो प्रकार आला त्याच्यामध्ये. सोशल डिझायरेबिलिटी अशी एक टर्म आहे त्याच्यासाठी. काय होतं की तुम्ही
बाहेर छान छान वागताय, पण तुमच्या मध्ये तुमचं मन तुम्हाला सांगत असतं की मला असं वागायचं नाहीये, ह्याचा मला मग त्याचा आपल्यावर ताण येतो की इच्छा नसताना मला मारून मुटकून डब्यात बसवलं जातं आणि मी हे वागते. म्हणजेच म्हणून मी काय म्हणते की गुड बिहेवियर म्हणजे काय, तर तुम्हाला आणि इतरांनाही आनंद देणारं वर्तन. फक्त इतरांना किंवा फक्त मला नाही. तुम्ही दुसऱ्यांना त्रास देताय आणि तुम्हाला आनंद वाटतोय, हे पण चालणार नाही. म्हणून तुमच्या सकट तुमच्या परिस्थितीमध्ये आनंद, ठीक आहे, आनंद फार वरची गोष्ट झाली. आपण जे ईज लेवल असते की नाही, आपण काही 24 तास आनंदात नसतो, म्हणजे दुःखात नाही म्हणजे आनंदात असतो असं म्हटलं जातं, पण असं नाहीये. ब्लॅक अँड व्हाईट नाही, मध्ये ईज नावाची जी गोष्ट आहे, सहजपणा. तर तो सहजपणा जर जाणवत असेल तुम्हाला वागताना इतरांशी, तुम्हाला आणि इतरांना, तर ते बिहेवियर गुड आहे असं धरावं आणि त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करावा. तर हे झालं गुड आणि बॅड बिहेवियर. येस. पण श्रद्धाताई, मी तुला थांबवू का 1 मिनिट? हो. हा, आता ना आपण जरासं याचं एक्स्ट्रीम लेवलचं जाऊन बघूया. आपण छान 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 बद्दल तर बोललो, पण ना काही बिहेवियरल डिसऑर्डर्स आहेत, त्यांना आपण एकदा अंडरलाईन करून घेऊया. ओके. मुलांमध्ये ADHD हा आजकाल जास्तच सगळ्यांना ऐकू येणारा शब्द आहे की मुलांना ADHDचा त्रास असतो. तर ADHD हा काय आहे माहिती का? हा पण एक बिहेवियरल डिसऑर्डर या कॅटेगरीत येतो, वर्गीकरणात ठेवला जाणारा एक आजार आहे. त्याच्यामध्ये काय होतं माहिती का? आता आपण बाकीच्या त्याच्या लक्षणांकडे नको जायचं, इथे काय संबंधित आहेत तेवढे पाहूया. बरोबर. ज्यांना ADHD असतो ना, ती मुलं स्वस्थ बसूच शकत नाहीत. ते काहीतरी हाताचे चाळे, पायाचे चाळे, असं सतत काहीतरी करत असतात. त्याला फिजिडिटी असं म्हटलं जातं. सतत काहीतरी हालचाल करायची असते त्यांना. आता ADHD जर का तुम्ही अनट्रीटेड ठेवला, तर जेव्हा ते मूल साधारण मधल्या वयाचं, म्हणजे 14-15, हे जे असं टेंडर वय असतं ना, त्या वयात पोचतं ना ते, तेव्हा त्याला कंडक्ट डिसऑर्डर, म्हणजे त्याचं वागणं रिबेलियस म्हणूया आपण. आणि मग त्यावेळेला ती मुलं ना, आपण ज्यांना बंडखोर मुलं म्हणतो की नाही, बंडखोर, बरं का, खोडकर वगैरे नाही, बंडखोर, ती मुलं सतत काहीतरी दुसऱ्यांचं नुकसान होईल असं वागायला लागतात. तेव्हा ही ADHDचं नवीन एक्स्ट्रीम स्टेज आहे. आणि आणखीन एक येणार आहे. या व्यक्तींना इथे पण यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर पुढे चालून या लोकांमध्ये अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर डेव्हलप होते. मराठीत सांगायचं तर ते जरा जास्त प्रभावी शब्द आहे आपल्याकडे, समाज विघातक कृती करणारी व्यक्तिमत्व. ती याच टप्प्यातून गेलेली असतात. ADHD कडे लक्ष दिलं नाही म्हणून मग मधल्या वयात ते, आणि मग हे असं. हे 3 झाले. आणखीन एक आहे, ते म्हणजे इमोशनली फ्रेजाईल असणं किंवा इमोशनली डिस्टर्ब होणं. म्हणजे बघ, काही लोक तळ्यात मळ्यात असतात, म्हणजे त्यांचं सांगताच येत नाही, कधी भडकतील, कधी पेटतील. बरोबर. किंवा कधी कधी ते खूपच चांगले असतात, कधी कधी ते खूपच चिडायला लागतात, किंवा कधी कधी ते फारच असे टिमिड, शांत, अरे काय झालंय आज तुला, गरीब काय झालाय तू, असं. तर अशा प्रकारचे त्यांना भेटायला जाताना किंवा त्यांच्याशी बोलायला जाताना एक साधारण अंदाज घ्यावा लागतो की काय आहे, हवामान काय दिसतंय, बरं ठीक आहे, मग ह्याच्याशी काय नक्की बोलायचं ते ठरवूया, अशा प्रकारची लोक. आणि आणखीन एक प्रकार आहे यामध्ये, ते म्हणजे जे अधिकारी. आता अधिकारी म्हणजे अथॉरिटी असलेले लोक, आपल्यापेक्षा वयाने मोठे लोक, त्यांनी जे सांगितलं ते करायचंच नाही. हा पण एक प्रकार आहे बिहेवियरल डिसऑर्डर. कळलं तुला? ह्याला आपण बॅड बिहेवियर या कॅटेगरीमध्ये ठेवू शकतो. बर. श्रद्धाताई, शेवटचा प्रश्न. हे इतक्या सगळ्या गोष्टींनी शेप होणारं हे बिहेवियर नावाचं काहीतरी रसायन आहे, पण खूप लोकांना, म्हणजे एखादी जर चूक सांगितली किंवा एखादी बिहेवियर मधली चुकीची गोष्ट सांगितली, तर विशेषतः जे मोठे असतात वयाने, त्यांचं खूप असं असतं की 50 वर्ष मी असाच जगलोय किंवा मी अशीच जगलीये, आता काय माझ्यात फरक पडणार आहे, आता काय माझ्या सवयी किंवा माझं बिहेवियर बदलणार आहे. त्यांना काय सांगाल बरं? त्यांचं असं असतं की आम्ही आता बदलूच शकत नाही, इतकी वर्ष झाली. असं नाहीये. जसं सायकोलॉजी सांगते, परत मी आणखीन एकदा सांगते की त्याची इन्साइट अगोदर तुम्हाला आली पाहिजे की माझं वर्तन, माझं बिहेवियर दुसऱ्यांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा त्रासदायक आहे. हे तुम्हाला जाणवलं की मग तिथून या सगळ्या गोष्टींची सुरुवात होऊ शकते. आणि बदलत नसतं ते फक्त मृत शरीर, म्हणजे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत बदलण्याचा स्कोप आहे. मग तुम्ही ठरवा की तुम्ही मृत शरीर, कलेवर आहात का जिवंत प्राणी आहात, ते तुम्ही ठरवायचं. मग जर स्वतःला समजावलं
तर मला असं वाटतं की कोणीही असं म्हणणार नाही की माझ्यात बदल होणं शक्य नाही. हम्म. कारण मग तुम्ही बदलणार नाही म्हणजे तुम्ही मृत शरीर आहात. हो हो तर वर्तनामध्ये बदल होतच असतात, पण फक्त तुम्हाला ते करायची इच्छा असेल तर. तुम्हीच तुमच्या वर्तनाचे स्वामी. क्या बात है. मला वाटतं श्रद्धाताई, आपल्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही छान एक हत्यार दिलेलं आहे ओके. आजूबाजूच्यांवर आणि स्वतःवरही हो, हो. वापरण्यासाठी. हा, तर चालता चालता आपण हे बिहेवियर बदलता कसं येईल याच्याबद्दल अगदीच बोलूया अगदीच. मी आता थोडंसं. विचारणारच म्हणजे होते. अर्ध सोडून देणं नको. येस. ओके. तर सगळ्यात अगोदर तुम्ही सेल्फ अवेअरनेस, मी ज्या इन्साइट बद्दल बोलले हो. तो मुद्दा, की खरंच माझं बिहेवियर मला आणि इतरांना त्रासदायक आहे का, हे एकदा बसा आणि याचं निरीक्षण करा आणि काय वाटतंय, लोकांचे फीडबॅक पण घ्या आणि मग ते अनालाइज करा स्वतः. पेपर पेन. येस, पेपर पेन विसरू नका. इन्साइट आणि पेपर पेन या 2 गोष्टी विसरायच्याच नाहीत आपल्या पॉडकास्ट ऐकणाऱ्या प्रत्येकाने. परफेक्ट. हा, तर एकदा तुम्ही सेल्फ अवेअर झालात, इन्साइट आली, की मग आता बदलायचं कसं. तर आता पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे एखादी चांगली गोष्ट केल्यानंतर आपल्याला सकारात्मक असं काहीतरी बक्षीस द्यायचं. बर. तर ते तुम्ही करू शकता. जरुरी नाहीये की ते कुठल्या तरी वस्तूच्या स्वरूपात असावं. शाबासकीची थाप तुम्ही स्वतःला पण देऊ शकता. म्हणजे जर का तुम्हाला पाहिजे तो बदल तुम्ही स्वतःत घडवला, तर तुम्ही स्वतःची स्वतःला शाबासकी देणं ही सुद्धा एक पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट आहे. त्याच्यानंतर आहे आदर्श अनुकरण. म्हणजे प्रत्येकामध्ये चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टी असतात. आता उदाहरणार्थ, मला माझा राग ताब्यात ठेवायला जमत नाहीये, तर मग मी काय करावं, की समोरच्याला विचारावं, माझ्या जवळची मला जी बरी वाटतात अशी माणसं, त्यांना विचारावं, की बाबा तुम्हाला राग आल्यावर तुम्ही काय करता बरं. हा, 5 माणसांना तुम्ही विचारलं तर तुम्हाला 5 वेगवेगळ्या मेथड्स मिळतात. बरोबर. आणि मग तुम्ही ठरवा, की ओके मी ही वापरून बघेन. म्हणजेच काय, तर तुम्ही कोणाचा तरी आदर्श ठेवताय तेवढ्यापुरता आणि मग तुम्ही त्याचं अनुकरण करताय. तुम्ही हे करू शकता. बरोबर. आणि मग या सगळ्यातूनही जर का तुम्ही फेल होताय, मग बिहेवियर थेरपी करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला समुपदेशकाची गरज पडते. बरोबर. आणि परत एकदा मी म्हणते ना, की इन्साइट आल्याशिवाय तुम्ही थेरपिस्ट पर्यंत जाऊ शकत नाही. मग तुम्ही जेव्हा थेरपिस्टकडे जाता तेव्हा सुद्धा तुम्हाला एक लागतं, की गोल सेटिंग आणि मोटिवेशन ह्या 2 गोष्टी लागतात. की बाबा कुठपर्यंत मला माझ्यामध्ये बदल घडवायचे, तिथे पोहोचण्यासाठी मला काय मला रोज उठून ती ऊर्जा कशी मिळेल, की मी तिथे त्या गोलपर्यंत पोहोचेन. तर या मार्गाने तुम्ही तुमचं वर्तन बदलू शकता. ओके. श्रद्धाताई, इन अ वे म्हणायला गेलं तर हा विषय खूप सोपा वाटला होता मला, जेव्हा आपण बीची यादी करत होतो आणि बिहेवियर हा आला तेव्हा, की काय माणूस जसं वागतो किंवा माणूस जसं आहे ते बिहेवियर. पण आता हे बोलल्यानंतर कळते की अरे नाही, याचे खूप पदर आहेत आणि आपण रोज जे वागतो ते आपल्याबद्दल किती काय समोरच्यांना सांगत असतं आणि त्याचे किती वेगवेगळे उलट दिशेने आपल्यावरती परिणाम होत असतात. आणि मला वाटतं आता मी थोडीशी आणखी कॉन्शियसली स्वतःकडे आणि अर्थात समोरच्याकडे बघणार आहे आणि काही गोष्टी मलाही आता जाणवत आहेत ज्या थोड्याशा ट्विक होऊ शकतात. तर आपल्या श्रोत्यांनाही आवाहन करूया की खूप जास्त सजगपणे स्वतःकडे, इतरांकडे बघायला शिकूया, हे सांगणारा मला वाटतं आपला आजचा भाग होता. बरोबर. तर तसे बघत राहूया. तुमचे या प्रवासातले अनुभव काय आहेत ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा, कारण त्यातून आम्ही पण शिकत असतो. आम्हाला नवीन विषय अर्थात मिळत असतात. तर आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटू नवीन विषयासोबत. तोपर्यंत आधीचे भाग ऐका, आम्हाला नवीन विषयांसाठी सजेशन्स देत राहा आणि ऐकत राहा माझ्या मनारे. नमस्कार.